नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. तो आता स्वीटीकडे आलेला असतो आणि स्वीटीला समजावून सांगत असतो, तुझ्या डोक्यात जे काही चाललंय ना स्वीटी, मनात काहीच चालू नाहीये. मी फक्त मैत्री आणि मैत्रीच्या नात्यानेच तुझ्याकडे बघतो. तू जे मला प्रेम वगैरे म्हणतीये त्यातलं माझ्या मनात काहीच नाहीये. त्यामुळे जो माझ्याबद्दल विचार करतेय तो आधी बंद कर स्वीटे. शुभूने अगदी स्पष्ट असं सांगून टाकलेलं असतं या स्वीटीला. त्याला त्रास देऊन दुसऱ्याला त्रास देऊन तुला काय मिळायला लागलंय ग? का त्रास देते आणि का वेड्यासारखं वागतीये स्वीटे तू? शुभू खूप शांतपणे आता स्वीटीला सांगत असतो. फक्त मनस्ताप मिळतोय, माझ्यावर प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे म्हणून सगळ्यांना त्रास देते आणि स्वतःलाही त्रास करून घेते. तुझ्या लक्षात येतंय का स्वीटी? तू म्हणतो प्रेम आहे असं म्हणत फिरती, पण प्रेमात फक्त तुझा विचार करायचा नाही, समोरच्याही मनाचा विचार करायला पाहिजे ना. मी तुझ्यावर प्रेम करतो का हाही जरा विचार कर की. तुझं मत माझ्यावर का लादायला बघतीस स्वीटे तू? बायकोमध्ये प्रेम नसेल तर काय उपयोग आहे त्या नात्याचा? जबरदस्तीने कोणतंही नातं उभं केलं स्वीटे तर नातं टिकत नाही. तुझ्या लक्षात येत का नाही आणि तू हट्टीपणा का करतेय स्वीटी? लग्न म्हणताच येणार नाही, तो व्यवहार असतो. इथला व्यवहार मला करायचा नाहीये, कारण मी तुझ्यावर प्रेम करतच नाही आणि जबरदस्तीने का संसार करू? जर तुझ्यावर प्रेम नाहीये, मी तुला स्पष्ट सांगतोय स्वीटी, आणि तू सुद्धा डोक्यात आता फिट करून घे. मी अगदी स्पष्ट असं स्वीटीला सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. जे बोललो ना स्वीटे, शब्दाने शब्दाचा बारीक विचार कर, म्हणजे तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. शुभूने खूप शांतपणे आणि स्पष्टपणे सांगितलेलं असतं स्वीटीला. स्वीटी आता शांत असते. शुभू गेला तरी एकही शब्द बोललेली नसते. शुभू गेल्यावर स्वीटी म्हणते, हे काय बोलून गेला शुभू की माझ्यावर प्रेम नाही? आता ओरडायला लागलेली असते, असं कसं बोलू शकतो की माझ्यावर प्रेम नाहीये? हे शक्यच नाहीये, त्याला माझ्यावर प्रेम करायलाच लागणार. ती म्हणते, मला हे मान्यच नाहीये. तर रडायला लागलेली तू म्हटलाच कसा की माझं प्रेम नाहीये म्हणून? जीव ओवाळून टाकते आणि तोंड वर करून मला म्हणतो की प्रेम नाहीच आहे, तू म्हटलाच कसा? आता परत स्वीटी भडकलेली असते आणि तनतन करायला लागते. मगाशी जो तमाशा केलेला असतो तो परत तमाशा सुरू होतो. पण त्याचं माझ्यावर प्रेम नाही, मग मी का शिक्षा करून घेऊ? आणि स्वीटी आता रागारागाने चाललेली असते. तेवढ्यात काय लगेच तोंड वर करून आलेली असते शोभा. स्वीटी म्हणते, आता कशाला आली आणि काय संबंध आहे ग यायचा इथे? भावाला जाऊन समजाव, इथे येण्याचं काही कारण नाहीये. स्वीटी आता शोभाला बोलत असते. म्हणते, मी सांगते की तुम्हाला जमणारच नाहीये. शोभा म्हणते, स्वीटे जरा शांत बसतीस का? तुझ्या भावाला सांगायला चाललीये मी, तो फक्त माझा आहे आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे. तो माझ्यावर प्रेम करू दे किंवा न करू दे, मी त्याच्यावरच प्रेम करणार आणि तो माझ्याशिवाय कुणाचाच होऊ शकत नाही, हे तुमच्या भावाला मी स्पष्ट सांगणार आहे. म्हणते, स्वीटे काय चाललंय, जरा शांत बस की. स्वीटी म्हणते, मग काय करू? चाललाय तो तमाशा बघून नुसती उभी राहू? ही शोभा सगळं उलट पालट शिकवत असते आणि स्वीटीचा गैरसमज अजून वाढवत असते. शुभू एवढा रागराग करतो, आता कसा शांतपणे बोलला, तुझ्या जवळ येऊन बसला, प्रेमाने तुला समजावलं, म्हणजे थोडा तरी फरक पडलाय ना स्वीटे? लक्षात येतंय का? हळूहळू शुभू बदलायला लागलाय ग. ती म्हणते, बोललं की तोंडावर सांगितलं माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि माझा विचार सोडून दे. शोभा सगळं काही आता घोळ घालत असते आणि स्वीटीला दुसऱ्याच मार्गाला नेत असते. जे शुभूने सांगितलेलं असतं अगदी क्लिअर असतं, पण सगळं आता गोंधळ उडून टाकत असते ही शोभा, फक्त तिच्या स्वार्थासाठी. म्हणते, मी सांगितलं होतं त्याला जा आणि स्वीटीशी बोल, लगेच त्याने ऐकलं, तुझ्याशी बोलायला आला तो. हळूहळू सगळं चांगलं होणार आहे, जरा शांत बस की स्वीटे. लोणचं आणलंय, उद्या प्रेम करायला लागल, जरा दम धर की. ते खरंच? शोभा म्हणते, हो होणार आहे असं, तू जरा थांब की. असं होणार म्हणजे होणारच, तू जरा शांतपणे घे ग. ते करायला कष्ट आहे बाई, मेहनत आहे, मेहनत घ्यायला लागणार ग बाई, फार मेहनत घ्यायला लागणार. स्वीटीचा फायदा करून घेत असते शोभा, फक्त पैसे उकळण्यासाठी. हवा तेवढा पैसा ही स्वीटी देत असते आणि शोभा प्रत्येक वेळेला स्वीटीला उल्लूत काढत असते. लागणार आणि सगळं करायला थोडा खर्च पण आहे ग. स्वीटी म्हणते, खर्च? हो खर्च तर करायला लागणार ना. स्वीटी म्हणते, खर्चाची काळजी करायची नाही, मी आहे ना, सगळा खर्च बघून घेते, तुम्ही फक्त काम करा. जास्ती पैसे घेतलेले असतात आणि शोभाच्या हातात ठेवते, हे पैसे घ्या, फक्त माझं काम करा. शोभा काही एक करत नसते आणि या स्वीटीला फक्त उल्लू बनवत असते. फक्त शुभू माझं झाला पाहिजे असं काहीतरी करायचं. शोभा म्हणते, टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोत ना, आम्ही बरोबर शुभूला तुझाच करणार, तेव्हाच काय शांत बसणार. स्वीटे डोंट वरी. तिने भरपूर पैसे दिलेले असतात शोभाला. आता सकाळी सकाळी श्रावणी फोन लावत असते. फोन लावते, आज कुणाचं काय शेड्यूल आहे, पूर्ण शेड्यूल ती मोबाईलवर रेकॉर्डिंग केलेलं असतं, ते ऐकते आणि लक्षात ठेवते, ऐकते आणि लक्षात ठेवते. शुभू आलेला असतो, तिच्या मागे उभा राहतो. ती काय करते ते शुभू बघतो. मॅडम काय करला असा? काही नाही रे, मोबाईलवर ऐकून लक्षात ठेवण्याची प्रॅक्टिस करते, म्हणजे तू जसं पटपट सांगून लक्षात ठेवतो तसं मी सुद्धा ऐकल्यावर लक्षात राहतं की काय त्याची प्रॅक्टिस करतेय. पण तो असं का करताय, काय म्हणून काय विचारतोय शुभू? काल कसला गोंधळ झाला बघितला नाही का तू? पण काल सारखी मोठी यादी सांगितली पटापट आणि माझ्या काहीच लक्षात राहिलं नाही, तर काय करायचंय शुभू, तुला कळतंय का? पण गडबड होऊन जाणार आणि मला कोणतीही गडबड करायची नाहीये. माझी मेमरी मला वाढवायची आणि सगळी कामं अगदी परफेक्ट करायची. शुभू तुला कळतंय का? इकडे आणा ते वहीन पेन, याची काहीच गरज नाहीये का? तुमचं सगळं लक्षात राहणार आहे आणि कसं सांगतोस का? मी आहे ना, मी सगळं काही लक्षात ठेवायला लावतो.
एकटा फोन आणलेला असतो, मी सानिकासाठी आणला होता, पण तिने कधीच वापरला नाही, म्हणजे सानिकाला कधी उपयोगच झाला नाही. सगळं रेकॉर्ड होतं, लक्षात ठेवायची काही गरजच नाहीये. तुम्हाला जे हवं ते तुम्ही कधीही ऐकू शकता की. साहेब जेव्हा तुम्हाला कामं सांगत असतील तेव्हा सगळी कामं यात रेकॉर्ड होतील. नंतर शांतपणे ऐकायचं आणि सगळी लिहून ठेवायची, म्हणजे कुठेही गडबड गोंधळ होणार नाही. कळतंय का तुम्हाला? शुभने खूप छान आणि सोपा असा उपाय आणलेला असतो श्रावणीसाठी. आज कामात काहीही गडबड गोंधळ होणार नाही यासाठी शुभूने काळजी घेतलेली असते. बेस्ट आहे रे, माझ्या खूप उपयोगी पडणार आहे. काम सुद्धा नीट होणार आणि एक सुद्धा चूक होणार नाही. शुभू थँक्यू. त्यावर आता हार्ट असं चिटकवलेला असतो. श्रावणी बघते आणि काय रे, डेक्टा फोन सोबत तुझं हृदय पण देतोय का शुभू मला तू? आता जरा नर्वस झालेला असतो. परत हसायला लागते श्रावणी. काय रे शुभू, गंमत केलीये, लगेच सिरियस झाला का? अगदी गंमत केली, असू दे. ठिकाणी लावलाय वाटतं, काढतो मी. चिटकलंय होते, निघतच नाहीये मॅडम. दे रे, कशाला काढतोय? नको काढू. श्रावणी म्हणते तुझं हृदय मी खूप सांभाळून ठेवणार आहे, अगदी स्वतःच्या हृदयाजवळ. त्यामुळे तू घाबरू नकोस, आता माझ्याकडे तुझं हृदय अगदी सेफ राहणार आहे. तो आता आश्चर्यचकित होऊन या श्रावणीकडे बघायला लागलेलं असतो. ती सुद्धा हसते आणि शुभूकडे बघत असते. आता स्वीटी आलेली असते, नंदा अक्काच्या जवळ उभी राहिलेली असते. नंदा अक्का म्हणतात काय काय स्वीटी, काल एवढी तडकाफडकी का निघून गेली? काही सांगितलं नाही, काय नाही. तुझा प्लॅन फसला ना, मग मला चिडचिड झाली, मग मी निघून गेले. तुला टेन्शन आलं तर तू श्रावणीला टेन्शन द्यायचं ना, स्वतःच का पळून गेलीस ग? वेडीयस काय ग स्वीटे? आता म्हणते परत असं वेडेपणा करायचं नाही. या कामाला आहे ना माझ्याकडे, मग कामच करायचं, असं पळून जायचं नाही. कशासाठी आली ना लक्षात ठेवायचं, आणि जायचं असेल तर मला विचारायचं आणि मग जायचं, न सांगता अजिबात जायचं नाही. स्वीटे लक्षात येतंय का? आता मात्र नंदा अक्काने चांगलीच झापलेली असते ही स्वीटी. कुठलची? स्वीटी म्हणते थंड पडा की. हो सारखं वेडेपणा, मूर्खपणा, काय हे बोलता हो? नीट बोलता येत नाही का तुम्हाला? आतापर्यंत मम्मी पप्पाचं पण ऐकलं नाही आणि तुमचं काय ऐकलोय? पहिला प्रश्न शोभूचा, त्याला मिळवण्यासाठी 100 मार्ग आहे, त्यामुळे तुमचं ऐकून घेऊन इथे थांबणार असं काही गैरसमज करू नका. माझ्याशी बोलताना जरा विचार करून बोलायचं. ते ठरवलं तर नोकरीवर लात मारीन आणि निघून जाईना, त्यामुळे जरा जपून वागायचं माझ्याशी. का जातोच? जा जा, धमकी द्यायची नाही. त्याशिवाय शुभूला मिळू शकत नाही हे सुद्धा सत्य आहे बरं. जा तू जा. तू फक्त माझा आहे आणि त्याला कसं मिळवायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे, त्यामुळे तुमच्या मदतीची गरज नाहीये. आणि घरी बस. इथे शुभू आणि श्रावणीचा रोमॅन्स मस्तपैकी चालू दे. तू काय ग, घरी जाऊन बस, मिळेल तुला शुभू घरी गेल्यावर. गडबड झाली म्हणून साहेब चिडले होते, पण आज तू आली नाही म्हणून सगळी कामं साहेब तिलाच सांगणार ना, मग काय कालच्या चिडण्याचा उपयोग आहे? तू घरीच बस, घर कोंबडी सारखी. जा जा घरी बस. म्हणते नाही नाही नाही, मी जर इथून गेले तर शुभू आणि श्रावणी जवळ येतील, मग माझा पत्ता कायमचा कट होणार, मग मला काय परत चान्स नाही. मी इथून जायला नको, मी इथेच थांबायला हवं. थोडी मोठी रिस्क तर मी घेणारच नाहीये. नंदा आत्या म्हणते काय गये, कसला विचार करतीये? जातीयस ना, जा की. मॅडम मी तर इथंच थांबतो, कोण म्हटलं मी जातोय? मी कुठे जात नसतो. नंदा अक्काला माहिती असतं ही जर इथून गेली तर इथं कुठेच काही चालणार नाही, त्यामुळे ती बरोबर थांबलेली असते. इकडे आता साहेब आलेले असतात, साहेबांना तयारीत असतात, कुठेतरी लगेच निघायचं असतं. शुभू आणि श्रावणी अगदी साहेबांच्या स्वागताला तिथे उभेच असतात. गुड मॉर्निंग साहेब. म्हणतात तू कुठे होता शुभू? काल सगळा गोंधळ उडाला होता. लगेच नंदा आत्या वेळेवर आलेली असते. मी तुला सांगितलं होतं ना विश्वंभर, ही पोरगी जिथे तिथे गोंधळ होणारच. म्हणतो साहेब त्यांची काही चूक नाहीये, खरं तर माझी चूक झाली. त्यांच्या कामाचा पहिला दिवस होता, मी त्यांच्याबरोबर असायला हवं होतं आणि पहिल्या दिवशी सगळं काही काम समजावून सांगायला हवं होतं, पण मी तसं केलं नाही आणि त्यामुळे सगळा गोंधळ उडाला. साहेबांनी अचानक काम सांगितलं, मग मला बाहेर जायला लागलं, मग यांना काही सांगताच आलं नाही साहेब, खरं तर मी सॉरी म्हणतो. लगेच आठवायला लागलेलं असतं आत्याबाईला कोल्हापूरच्या बाहेरची कामं सांगितलेली असतात मुद्दाम शुभूला, की जेणेकरून दिवसभर हा बाहेरच राहणार. आता साहेब आणि विश्वंभर आणि पृथ्वी काका लगेच आत्याकडे बघायला लागलेले असतात, की आत्या सांगितलंच नाही की शुभूला मी बाहेर पाठवलंय. साहेब आता नंदा अक्काकडे बघतात आणि शांतपणे म्हणतात शुभूला जर काही काम सांगायचं असेल तर आधी मला विचारत जा आणि मग त्याला कुठे बाहेर पाठवत जा. सगळी कामं चोख आणि अगदी व्यवस्थित करतो, तो नसला तर सगळा गोंधळ उडून जातो, त्यामुळे त्याला काम सांगायच्या आधी मला विचारत जा. च्या वेळेला मी नाही त्याला काही काम सांगणार विश्वंभर. नंदा अक्का आता खाली मान घालून साहेबांना म्हणत असते. सुद्धा सकाळी सकाळी चांगलीच आत्याची सुद्धा हजेरी घेतलेली असते, तेही साहेबांच्या तर्फे. शुभू तुझं म्हणणं बरोबर आहे, काल पहिल्याच दिवशी हिच्याकडनं एवढी अपेक्षा करायला नकोच होती. मी चुकीची अपेक्षा केली, कारण पहिला दिवस होता, थोडं थोडं तिला कळायला लागेल, एकदम सगळीच जबाबदारी दिली. आज मात्र मला कामात कोणताच गोंधळ नकोय. शुभू म्हणतो हो साहेब, त्याची जबाबदारी माझी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळी कामं चोख होणार आहे. त्याचं पूर्ण शेड्यूल आता शुभू साहेबांना सांगत असतो आणि रेकॉर्ड लगेच केलेलं असतं श्रावणीने. आता सांगत असतो कुणाच्या सोबत किती वाजता मीटिंग आहे किंवा काय विषय, काय मीटिंगचा सगळं काही सांगत असतो. साहेब एका व्यक्तीबरोबर जी मीटिंग असते त्यांचे कागदपत्र जर क्लिअर असतील, जागा जर क्लिअर असेल तरच मीटिंग फिक्स करायची, नाही तर मीटिंग तिथल्या तिथे रद्द करा. सगळे कागद क्लिअर असेल तरच मी
ती मीटिंग घेणार आहे, नाही तर मी बळजबरीने कोणत्याही सह्या करणार नाहीये. शुभू, कळतंय का तुला? 5 वाजता सुद्धा मीटिंग आहे शिक्षकांच्या भरतीसाठी. दुर्गम भागामध्ये शिक्षक का पोहोचले नाही, किती जागा रिकाम्या आहेत, कुणाची किती अडचण आहे, ते सगळं काही मला सांगायचंय. कारण आणि त्यावरचा उपाय लेखी स्वरूपात हवंय, म्हणजे मला तसा अभ्यास करता येईल. कळतंय का शुभू? हो साहेब, सगळं काही व्यवस्थित करतो. संध्याकाळी आपल्याला सेंट मेरी स्कूलमध्ये जायचंय. साहेब म्हणतात हो. त्यांनी RTAच्या अंतर्गत किती गोरगरीब विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिली आहेत किंवा किती ऍडमिशन मिळणार आहेत याची सगळ्याची मला एक लिस्ट हवी आहे. काका म्हणतात काही NGOsला चेकद्वारे आपण मदत करणार आहे, तेव्हा शुभू चेक सुद्धा आपल्या बरोबर हवेत. शुभू म्हणतो हो. शुभूने चावी दिलेली असते श्रावणीला आणि चेकबुक घेऊन यायचं स्टडी रूम मधून, तिला काम सांगितलेलं असतं. सगळे श्रावणीकडे बघायला लागलेले असतात, तेव्हा शुभू म्हणतो ही सगळी कामं श्रावणी मॅडमला जमायला पाहिजे असं मला वाटतंय, म्हणून त्यांना चाव्या देत होतो मी. तुमच्याकडेच ठेवा, इथली ती कामं तुम्हीच करायची. घरीच असता, अर्जंट काही लागलं तर तुम्हाला देता येईल. कळतंय का? श्रावणी चाललेली असते चेकबुक आणायला, तेव्हा शुभू म्हणतो मॅडम कालच्या चुकांबद्दल साहेबांची माफी मागा आधी आणि मग पुढचं काम करायला चला. मी आता साहेबांना म्हणते की काल जो गोंधळ झाला त्याबद्दल खरंच सॉरी, इथून पुढे मी नाही चुका होऊ देणार, मी खरंच चुका सुधारणार आज. आता श्रावणीला काही बोलत नाही, जा आणि चेकबुक घेऊन ये असं खुणावतात. त्याला इतका राग आलेला असतो. हा शुभ्या आहे ना, नेहमी त्या श्रावणीला पाठीशी घालतो आणि तिला सपोर्ट करतो. हा शुभ्या आहे तोपर्यंत श्रावणी काय एकटी पडत नसते. शुभ्याचा काहीतरी बंदोबस्त करायला लागणार, तेव्हा ती श्रावणी कुठे एकटी सापडणार. श्रावणी आलेली असते, चेकबुक घेते आणि चाललेली असते. तेवढ्यात काय शुभू येतो आणि शुभू म्हणतो असंच काम करत राहायचं हसत हसत. हो रे, आणि तू जो डेक्टा फोन दिलाय ना त्याचा चांगलाच उपयोग होणार आहे. बाबांनी जे काय सांगितलं मी सगळं काय आता रेकॉर्ड करून घेतलंय बघ. खूप छान वाटतं की श्रावणी आता काम छान करायला लागली आणि साहेबांचा आणि श्रावणीचा हळूहळू बॉन्ड चांगला होणार आहे. आता साहेबांची मीटिंग असते आणि ते मीटिंगला लोक आलेली असतात, त्यांना काही रोख स्वरूपात मदत करायची असते. साहेब नुसतं श्रावणीकडे बघता, श्रावणी पटकन जाते आणि ते पैसे ज्यांच्यासाठी ठेवलेले असतात, ज्यांचे पाकिट ते सगळे घेऊन येते आणि साहेबांकडे देते. श्रावणी आता सगळी कामं छान करत असते. हे नंदा अक्का आणि स्वीटीला अजिबात बघवत नसतं. त्यांना इतका राग येत असतो की ही श्रावणी कधी चूक करणार याची ती वाट बघत असतात. आता हे स्वीटीला फारच कसतरी होत असतं की ही श्रावणी एवढी कामं कशी चूक करते आणि पटापट सगळी काही व्यवस्थित, न काही चूक करता, न काही गोंधळ करता टकाटक अशी कामं चाललेली असतात आणि साहेबांच्या समोर छान असे इम्प्रेशन पडत असतं. स्वीटी लगेच आता शोभाला फोन लावते. शोभाताई, एक प्रश्न पडलाय, काही सांगितलं की नाही? अहो काय टेन्शन घेते तू, सांगितलंय मी शुभूला, हळूहळू फरक पडेल ग. मला एक गोष्ट कळत नाहीये शोभाताई, ही श्रावणी सगळे कामं पटापट कशी करतीये आणि सगळी कामं चोख तिच्याकडून कशी होत आहे. आता स्वीटीला जो प्रश्न पडलेला असतो ती शोभाला विचारते. माहित नाही त्या श्रावणीला माझं नाव स्वीटी आहे, एक ना एक दिवस माझ्यासमोर तिला हरायलाच लागणार आहे आणि मी हरवणार, कारण मी स्वीटी आहे. शुभूसाठी मी काय बी करायला तयार आहे आणि काय बी करणार आहे. बरोबर आहे ना शोभाताई? आता कसं बरोबर बोलली बघ स्वीटे, तू हरीव अशीच हरीव ग. जी घरी मीटिंग असते ती सुद्धा छान अशी हँडल केलेली असते श्रावणीने, आणि काल चूक झालेली असते, न नॉक करता डायरेक्ट आलेली असते. आज दरवाजा नॉक करते आणि मग आतमध्ये आलेली असते आणि व्यवस्थित फाईल वगैरे सगळ्या ठेवलेले असतात. साहेब सुद्धा श्रावणीकडे बघतात, किती कौतुकाने आणि जोमाने ती काम करते. फाईल रेडी केलेली असते, एकदम व्यवस्थित ती फाईल असते. सर साहेबांची मीटिंगही छान चाललेली असते. श्रावणीकडे बघून ते असं ओके असं करतात. इतकं छान वाटलेलं असतं की श्रावणी लगेच तोंड फिरवते आणि देवी आईला हात जोडते. देवी आई, तुझा आशीर्वाद असाच माझ्यावर असू दे सदैव, आणि सगळी काही कामं अगदी व्यवस्थित होऊ दे. सगळे काही मीटिंग वगैरे हँडल करून झालेले असतात. निवांत आता पृथ्वी काका आणि साहेब चहा पीत बसलेले असतात. भैया कसं आहे ना, कार्यकर्ते एकदम खुश झाल्या, जबरदस्त कार्यक्रम झाला आजचा. साहेब म्हणतात कार्यकर्ते खुश तर आपण खुश, ते खुश असायला पाहिजे, तेव्हा कुठे आपण खुश होणार आहोत. बरोबर आहे ना पृथ्वी? हो भैया साहेब, आणि कार्यकर्त्यांची काळजी आपण व्यवस्थित घेतोय. आणि श्रावणी आलेले असतात, तो शुभूला सांगत असते की सगळी कामं काही गडबड न करता परफेक्ट केली. शुभू म्हणतो भारीच की. तेवढ्यात काय साहेब म्हणतात शुभू म्हणतो बोला की साहेब, स्टेशनची फाईल तयार झाली का? श्रावणी म्हणते हो झाली की. साहेबांकडे फाईल देते, तुम्ही एकदा चेक करा व्यवस्थित आहे का. ती फाईलही चेक करत असतात आणि श्रावणीकडेही बघत असतात. श्रावणी कुठेतरी घाबरलेली असते की काही चूक व्हायला नको, कारण तिने सगळं काही छान आणि मन लावून केलेलं असतं. आज दिवसभरात ती कुठेही चुकलेली नसते. आता फाईल सुद्धा व्यवस्थित असावा आता श्रावणीला वाटत असतं. साहेब आता फाईल चेक करता करता मधून मधून श्रावणीकडे सुद्धा बघतात. फाईल बघितल्यावर म्हणतात अरे वा शुभू, आजची कामं सगळी वेळेत आणि व्यवस्थित झाली, कुठेही काही गोंधळ झालेला नाहीये, एक नंबर कामं झाली आहेत. चेहऱ्यावर इतका आनंद आलेला असतो कमालीचा. फाईल वगैरे बघतात आणि आता आलोच मी असं म्हणतात आणि साहेब आता निघून गेलेले असतात. भाषण लिहायला लावलेलं असतं. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत ते भाषण हवंय. शुभू म्हणतो मिळून जाईल. साहेब श्रावणीकडे बघतात आणि म्हणतात महत्वाचं भाषण अगदी परफेक्ट असलं पाहिजे. असिस्टंट कडून चांगलं लिहिलं जाईल अशी आशा करतोय मी आणि चांगलंच व्हावं.
म्हणतो या वेळेचं भाषण इतकं मनापासून लिहिलेलं असेल की तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल काय लिहिलंय हे. बघा, 1 नंबर असं भाषण देतो. श्रावणीला इतका आनंद होत असतो, मनातल्या मनात ती हसत असते, खूप आनंदी असते की मी आता बाबांच्या जवळ जायला लागली, आमचा बॉन्ड आता सुधारायला लागलाय. खूप खूप आनंद झालेला असतो या श्रावणीला. श्रावणी आता डोळे मिटते आणि म्हणते आई तुला वचन देते मी लवकरच बाबांच्या खूप जवळ जाणार आणि बाबांची फेवरेट होणार आणि सावलीसारखी बाबांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबांच्या केसालाही धक्का लागणार नाही याचे तुला मी वचन देते आणि शब्द देतीये. एक दिवस आत्याचा खरा चेहरा बाबांना दाखवणार म्हणजे दाखवणारच. हो, श्रावणी खूप खुश झालेले असतात. श्रावणी म्हणते माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट दिवस या, खूप चांगला दिवस आहे शुभ आजचा. दिवस मी कधीच विसरणार नाही या. मुलगी म्हणून मला माझाच अभिमान वाटतोय की मी तुमच्या काहीतरी उपयोगाला पडलीये. साहेबांच्या फोटोकडे बघून एकटीच बडबड करत असते. तेवढ्यात काय अपर्णा काकू आणि पृथ्वी काका आलेले असतात. त्यांनाही आनंद होतो की श्रावणी खूप छान काम करतीये आणि आता भैया साहेब सुद्धा खुश आहेत. ते मी खूप खुश आहे श्रावणी तुझ्यासाठी आणि घट्ट अशी मिठी मारते श्रावणी काकूला. छान काम केलंस, आवडलंच मला. काका म्हणतात श्रावणी भैयाने जी शुभूला शाबासकी दिली ती खरं तर तुझ्यासाठी होती, पण तुला न देता ती शुभूला दिलीये. कळतंय का? कळलं ते मला. श्रावणी आता रडायला लागलेली असते. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात किंवा पहिल्यांदाच बाबा काहीतरी चांगलं बोलले. तिला आता रडायला येत असतं. अपर्णा काकू म्हणते इतका चांगला दिवस आहे, मग रडतीयस कशाला श्रावणी? सगळं काही छान होणार आहे, रडू नको बरं. देख काकू, मला खूप आनंद झालाय आणि हे आनंद अश्रू आहे. खरं सांगतेय मी, आनंद अश्रू आहे. सगळं फायली वगैरे त्यांना दिल्या तर हसून माझ्याकडे बघितलं त्यांनी. 2-3 वेळेला काम करताना त्यांच्या हाताचा स्पर्श सुद्धा झाला. मला खूप छान वाटलं. पण ते अजून काय हवंय मला तूच सांग बरं. सगळं तर मिळतंय मला. मी म्हणतो की खरंच खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तू जेव्हा शुभूची असिस्टंट म्हणून मला तर टेन्शन आलं होतं, तू कसं करणार आहे, कसं जमणार आहे, एक मनात कुठेतरी धाकधूक होती. पण श्रावणी तू सगळं काही व्यवस्थित केलं आणि खरंच मलाही चकित केलं. खूप छान काम केलंय श्रावणी बाळा. त्याला सुद्धा घट्ट अशी मिठी मारते आणि अपर्णा काकू सुद्धा तिला जवळ घेते. मला अभिमान आहे श्रावणी तुझा. खूप कौतुक केलेलं असतं भरभरून काकाने आणि काकूने श्रावणीचं. तर श्रावणी मॅडम तुमचा आनंद असाच टिकायला पाहिजे, त्याच्यावर काही विघ्न यायला नको. हो आता काही बी करायला तयार आहे आणि आत्या साहेबाला हे पण करू दे, कोणताच प्लॅन सक्सेसफुल होणार नाही हा शुभूचा शब्द आहे. श्रावणी मॅडम इथून पुढे सगळे काही कामं आपली छानच होणार. मित्रांनो बघू आता शुभू श्रावणीच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आणि सगळी काही कामं अगदी व्यवस्थित होणार. हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.